बांसुरी बांसुरी कृष्ण की बाजेगी, प्रेम में राधा नाचेगी। हे गाईज, वेलकम बॅक टू द भटकंती ब्लॉग्स. सो आजचा आपला प्लॅन आहे, आपण बघू शकता पाठीमागे गुजरात हायवेला चालू होतो आहे. आताच फ्युलअप केलं आणि आपलं चाललं आहे श्री गोवर्धन इको विलेजला. आणि इकडे मध्ये एक छोटासा आपण एक ब्रेक घेऊया, म्हणजे ठिकाणं मी आपली व्हिडिओ चालू करेन. गणपती बाप्पा मोरया. बघू शकता आज आपली जवळचीच राईड आहे. 55 किलोमीटरचं डेस्टिनेशन आहे, जास्त लांब नाही. मग आपल्याला वाडा मनोहर साईडला जायचं आहे आणि तिकडनं आपण एक जागेवरती चाललो आहे. तो ती जागा तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा, पुढे स्किप करू नका, तर तुम्हाला समजेल आम्ही नक्की कुठे चाललो आहे. आणि बघत राहा आपला ब्लॉग. आज संडे वाटतच नाही की आज संडे आहे म्हणून, कारण का एवढ्या गाड्या आहेत, एवढ्या गाड्या आहेत, त्याच्यामध्ये गाडी बरोबर चालवायला भेटत नाही. तो आता आपण कुठेतरी पुढे चहा प्यायला थांबूया. चेक नाका आलाय. आपल्याला तर कुठले काही चेक भरायचे नाही आहेत, तर आपण जाऊ शकतो. इथेच आपण थांबूया आणि आपण निघूया. सो गाईज, आता आपण खानिवडे टोल नाक्याला आहे. इकडनं पुढची आपली राईड स्टार्ट होणार आहे आणि इकडनं आपला ब्लॉग पण स्टार्ट होणार आहे. आणि हा आपला चहाचा स्टॉप घेतलेला आहे इथे, तो तुम्ही बघू शकता. तो आता आम्ही चेक करतो आहे की आमच्या ब्लूटूथचा ऑप्शन काय येतो ते आम्हाला. तो ह्यानी साथ दिली तर मग ठीक आहे, मग पुढच्या राईडला बोयाचा माईक आपण मागवून घेऊ. पण ह्या पण राईडला जर आता इथे पण जर काय भेटलं नाही त्या माईकमधून पण, तर मग आपल्याला हेच करावं लागणार आहे की तिथं डेस्टिनेशनवरती पोचल्यावर व्हिडिओ चालू करायचा. फायनली आता आपण पोचलो आहे आपल्या डेस्टिनेशनवरती, गोवर्धन इको विलेजमध्ये. आता आपल्याला आतमध्ये अजून जायचं बाकीच आहे. सो आता आपण आतमध्ये निघूया, बघूया आपल्याला काय काय बघायला भेटते. इकडे तुम्ही फॅमिलीलाही घेऊन येऊ शकता आणि फॅमिली स्पॉटच आहे हा. ॲक्च्युली आपली एंट्री चालू आहे इकडे. हाँ, बिहारी जी का मंदिर है, हाँ, दर्शन करिएगा. उसके नीचे डे विजिट ऑफिस है, क्योंकि उसके बाद आप अंदर जाने के लिए 10:30 बजे गेट खुलता है वृंदावन घूमने के लिए. वृंदावन मथुरा बना, उससे घूमने के लिए 10:30 बजे गेट खुलता है, गेट नंबर 7. तो मंदिर के नीचे डे विजिट ऑफिस है, वहाँ संपर्क कर लीजिएगा. वो आप गाइड आएगा, गाइड के साथ आप जाएंगे तो गाइड हर चीज़ आपको अच्छी तरह से बताएगा. ठीक, आप अच्छी तरह से जान जाए. 10:30 बजे तक आप मंदिर की तरफ इधर उधर घूम सकते. गाइड के कुछ चार्जेस? कोई कहीं सब यहाँ पे फ्री है, कोई चार्जेस नहीं. ओके, थैंक यू. ठीक है, थँक्यू. और 12:30 बजे ललिता भानु प्रसाद चालू हो जाएगा. दुपारी बंद असतो मध्ये, बीच में दोपहर में बंद रहता है. 12:30 से 4 मंदिर बंद रहता है, दर्शन नहीं खाली सब ओपन रहता है, आप घूम सकते हो. 7:30 बजे क्लोज हो जाता है. शाम को. हाँ, 7:30 बजे आपको बाहर निकलना पड़ेगा. हाँ, चलो ठीक आहे. 7:30 ना, ठीक आहे. थँक्यू. वेलकम. सीधा ही जा रहा है ना. हां, सो आता आपल्याला इकडे थोडीशी माहिती भेटली. पहिलं गणपती बाप्पाचं दर्शन झालं आपलं आणि इकडनं पुन्हा आपली जर्नी अशीच सुखमय होऊ दे आपली जर्नी अशीच. सो आपण पुढे आता बघूया, निघूया. हे एवढं काही इकडे असं आपल्याला बघायला भेटणार आहे. गोवर्धन गोशाला लागलेली आहे, खूप भारी वाटते आणि खूप शांत मन. तुम्ही या इकडे आपल्या फॅमिलीला घेऊन कधी.
आपला इकडे मंदिर आहे, इकडे जाव्यावरती बघूया. जैसे एक कमर दर्द होता है उसमें पानी में, तो बाह्य रूप से एक दूसरे के ऊपर है, लेकिन पानी का स्पर्श उस कमर पत्थर से नहीं होता. उसी तरह से हम इस भौतिक संसार में हमारा जीवन यापन कर रहे हैं. ये सारी डेली इसी दुनिया में जैसे प्राणायाम पासून आता है भगवान स्वयं उस लता में अपना सिंहासन छोड़ के उस लता में गिर जाके बघू शकता, खूप भारी आहे. आता पुढे काय आहे ते जाऊन आपल्याला समजेलच तिथे. सो गाइस, तुम्ही पाठीमागे बघू शकता एक मंदिर आहे, ते राधा मोहन टेम्पल म्हणून. सो तुम्हाला कसं वाटते आपला व्लॉग बघून आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपले राम भाऊ, त्यांना काय वाटतं विचारूया आपण. काय वाटतं तुम्हाला? काय ना, एकदम मस्त. कसं यायला इकडचा पाहिजे? नजारा पण खूप मस्त आहे. तुम्ही अजून? तुमच्या फॅमिलीला पण घेऊन या, कारण ही फॅमिली सोबत फिरण्याची जागा आहे. खूप भारी आहे. आणि वृंदावन. तर इकडे श्रीकृष्णाचं वृंदावन आहे, म्हणजे त्याची एक रेप्लिका आहे ही. गोवर्धन विलेज फिरायचं असेल तर इकडनं ते बॅनर लागलेले दिसतात तुम्हाला ग्रीनवाले. तो तिकडनं एक QR कोड गुगलने स्कॅन करून तिकडनं मग एक ॲप डाउनलोड करावा लागतो. ॲप डाउनलोड झाल्यावर तिकडनं आपल्याला ही प्रोसेस तुम्हाला प्रोसेस आहे थोडीफार. नंतरला मग तुम्हाला कशाने जाणार आहात ते सिलेक्ट करायचं. आम्ही वॉक सिलेक्ट केलं आहे. वॉक सिलेक्ट करून आम्हाला 10:30 ते 12:30 असा टायमिंग आला आहे. सो त्या टायमिंगमध्ये तो विलेज फिरायचा आहे आपल्याला आणि नंतरला बाहेर यायचं आहे. पण ही प्रोसेस फ्री आहे. टाईम ऑन द ब्रेकफास्ट पोहे टेस्ट करतो आम्ही. कसे आहेत? भारी आहेत. बाईने 2-2 चम्मच घेऊन बसला का? हा पूर्ण मॅप आहे. एवढा आपल्याला एवढा असं आहे. वृंदावन फॉरेस्ट. तो आपण चाललोय आता आतमध्ये. आपल्याला फिरायचं इकडे. मी चाललो आता आतमध्ये. इकडे थोडेसे फोटोशूट्स वगैरे चालले आहेत. श्री राधा. ते एक असं दाखवलेलं आहे की श्रीकृष्ण गोवर्धन तुम्ही समोरचा व्ह्यू बघू शकता. खूप भारी. हे दृश्य उद्धार केलेलं श्रीकृष्णाने.
ओके इथे लिहिलेलं आहे त्यांचं नाव. तर तुम्ही इकडचा व्ह्यू बघू शकता गाईस, खूप मस्त आहे असा. इकडे खूप मस्त तलाव आहे ते अप्रतिम आहे, खूप मस्त वाटतं इकडे बघा. खूप खूप काम केलं होतं एक नाट्यपासून राहणं जो प्रॉब्लेम आहे. सो आपला जो प्लॅन होता तो माझा तर पूर्ण फ्लॉप झाला आहे. हेल्मेट क्रॉसमध्ये, माईक ठीक आहे पण जी हवा हेल्थी आहे त्याच्यामुळे आपला नॉईस खराब होतो आहे. सो आता त्याच्यावरती काहीतरी इलाज करावा लागेल आपल्याला. सो आपला ब्लॉग इथेच एंड करतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये कुठेतरी कोणत्यातरी रोडवरती.